welcomes you at Ghare Science Academy, Vidyanagar, Karad. Interactive audio-visual lecture series of physics, chemistry, maths and biology subject for 11 and 12 science students. If you like our lecture series, then please like and subscribe our YouTube channel. Thank you. Next question is, which of the following is N-type semiconductor? Question asked for MHCET in 2017. घारे सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरील आपल्या सॉलिड स्टेटच्या लेक्चर सिरीजमध्ये लेक्चर नंबर 15 मध्ये सेमीकंडक्टरचे टाईप स्टडी केलेत आपण. तर त्यामध्ये आपण एन टाईप सेमीकंडक्टर हा टाईप स्टडी केलेला आहे. सेमीकंडक्टरचे मेन 2 टाइप्स असतात. Semiconductors are substances having electrical conductivities are between conductors and insulator. आणि याचे मेन 2 टाइप्स आहेत आणि ते 2 टाइप्स म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. Intrinsic semiconductors means pure silicon or germanium are act as intrinsic semiconductor. आणि या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काही इम्प्युरिटीज ऍड केल्या की त्यापासून एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मिळतात. आणि कोणती इम्प्युरिटी ऍड केली जाते त्यावरून एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे फर्दर 2 टाइप्स आहेत. आणि ते 2 टाइप्स म्हणजेच एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर अँड पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. जी इम्प्युरिटी ऍड केली जाते त्याला डोपिंग म्हणतात. पेंटाव्हॅलंट. पेंटाव्हॅलंट म्हणजे 5 व्हॅलन्सी असणारा सबस्टन्स. पेंटाव्हॅलंट म्हणजेच ग्रुप 15 चे इलेमेंट. ग्रुप 15 म्हणजे त्यामध्ये फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ हे इलेमेंट्स येतात. ज्यावेळी हे पेंटाव्हॅलंट इलेमेंट या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ऍड केले जातात म्हणजेच ह्या इम्प्युरिटीज ऍड केले जातात तेव्हा एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर फॉर्म होतो. आणि ज्यावेळी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी, ट्रायव्हॅलंट म्हणजे ज्याची व्हॅलन्सी 3 आहे म्हणजे ग्रुप 13 चे इलेमेंट्स. ग्रुप 13 म्हणजेच बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम हे ग्रुप 13 चे इलेमेंट. ज्यावेळी ग्रुप 13 चे इलेमेंट ऍड केले जातात त्यावेळी पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर फॉर्म होतो. आता आपल्याला यामध्ये एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर सांगायचं आहे. एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर म्हणजेच इम्प्युरिटी कोणती असणार आहे? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. त्यामध्ये कोणकोणते इलेमेंट येतात? फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. यापैकी कोणता ऑप्शन येतोय बघा याप्रमाणे. प्युअर सिलिकॉन. प्युअर सिलिकॉन असेल तर तो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असणार आहे, एन टाइप नाही. त्यानंतर नेक्स्ट सिलिकॉन डोप्ड विथ आर्सेनिक. आर्सेनिक हा ग्रुप 15 चा इलेमेंट आहे म्हणजेच पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली की हा एन टाइप सेमीकंडक्टर ऍड होतो. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? व्हेन सिलिकॉन इज डोप्ड विथ आर्सेनिक. नेक्स्ट ऑप्शन आहे सिलिकॉन डोप्ड विथ गॅलियम. गॅलियम इज ग्रुप 13 element so that it can gives rise p type of semiconductor and not the n type of semiconductor. When germanium is doped with indium. Germanium means pure germanium which is intrinsic semiconductor. When it is doped with indium. Indium is group 13 element so that it gives rise p type of semiconductor. And therefore correct answer is silicon doped with arsenic. Only it gives the N type of semiconductor. Next question is, lithium forms BCC structure. The length of side of its unit cell is 351 pm. Atomic radius of lithium will be. हा क्वेश्चन JEE ला 2014 ला विचारलेला आहे. क्वेश्चन परत एक वेळ बघा. लिथियम फॉर्म्स BCC स्ट्रक्चर म्हणजे यामध्ये टाइप ऑफ युनिट सेल दिला. फर्स्ट गिवन इज टाइप ऑफ युनिट सेल.
type of unit cell is BCC. The length of side of its unit cell is 351. म्हणजे एज लेंथ दिलेली आहे युनिट सेलची. सो सेकंड इज एज लेंथ ऑफ युनिट सेल it is always denoted by small a. It is 351 in pm. Atomic radius of lithium will be. म्हणजे लिथियमची ॲटॉमिक रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची. रेडियस इज डिनोटेड बाय स्मॉल आर. हे फाइंड आउट करायचं. घारे सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवरती लेक्चर नंबर 7 रेफर करा, ज्यामध्ये आपण BCC साठी पॅकिंग इफिशियन्सी डिटरमाइन केलेली आहे आणि त्यावरूनच आपल्याला रेडियस साठी इक्वेशन मिळेल. So according to packing efficiency for BCC, √3a is equal to 4r. हेच इक्वेशन आपण रिअरेंज करून घेणार आहे. Therefore r is equal to √3a divided by 4. याच इक्वेशन मध्ये आता आपण एज लेंथ a साठी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे. So r is equal to square root of 3, it is 1.732. ज्या स्मॉलर व्हॅल्यूज आहेत म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 4 या स्मॉलर व्हॅल्यूचे स्क्वेअर रूटच्या व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवायच्या. इंटू एज लेंथ इट इज गिवन 351 डिवायडेड बाय 4. आता इथे 4 ने 351 ला तुम्ही डायरेक्ट डिवाइड करू शकता. पुढे जेवढे पॉइंट घ्याल तेवढे 7 येतील. पुढे 87.7. सो r इज इक्वल टू 1.732 इंटू 87.7. यामध्ये तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकता आहे त्या व्हॅल्यूने किंवा अप्रॉक्सिमेट करून हे आन्सर तुम्ही लिहू शकता. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज केल्या तर आन्सर मध्ये येणारा डिफरन्स असेल यापेक्षा डिफरंट आन्सर येईल आणि डायरेक्ट तुम्ही पॉइंटचे हे कॅल्क्युलेशन्स करू शकता. त्यानुसार कॅल्क्युलेट करून ही व्हॅल्यू काढू शकता. सो r इज इक्वल टू इट इज 151.98. That 351 value is given in pm, therefore radius is also in pm. 151.98 याला नियरेस्ट असणारी व्हॅल्यू फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे म्हणजेच 152 and therefore answer is option A, that is 152 pm. Next question is, which of the following exist as covalent crystal in solid state? Question asked for JEE in 2013. Which of the following exist as covalent crystal? म्हणजे दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कोव्हॅलंट क्रिस्टल कोणता आहे? या चॅप्टर मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स आणि त्यामध्ये असणारे डिफरंट टाइपचे एक्झाम्पल स्टडी केलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे आयोडीन. आयोडीन इज एक्झाम्पल ऑफ मोलेक्युलर सॉलिड. आयोडीन हा मोलेक्युलर सॉलिड आहे. सिलिकॉन हा कोव्हॅलंट सॉलिड आहे. सिलिकॉन इज कोव्हॅलंट क्रिस्टल म्हणजे आन्सर काय येणार आहे? सिलिकॉन, ऑप्शन बी. नेक्स्ट ऑप्शन सल्फर विच इज ऑल्सो मोलेक्युलर सॉलिड, ऑप्शन डी. phosphorus, it is also molecular solid. So all other three are molecular solids, only silicon is covalent solid. Therefore answer is option B, silicon, which is covalent solid. Next question is, which of the following is metallic and ferromagnetic? This question is asked for JEE in 2016. या ऑप्शन्स पैकी मेटॅलिक आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कोणता आहे ते सांगायचे. सॉलिड स्टेट मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये 3 टाइप्स आपण सॉलिडचे स्टडी केले, दॅट आर डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक.
यापैकी इथे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स विचारलेले आहे. फेरोमॅग्नेटिक मीन्स दे कन्सिस्ट लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अँड स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. आणि त्याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले होते. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल्स आहेत. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर आयर्न, कोबाल्ट, निकेल अँड CrO2. यापैकी या ऑप्शन्समध्ये कोणता दिलेला आहे? CrO2. So CrO2 is ferromagnetic substance. So answer is option B, that is CrO2, which is ferromagnetic in nature. Next question is, if n are number of close packed particles, then the number of tetrahedral and octahedral holes are respectively. This question is asked for MHCET in 2013. क्लोज पॅक्ड पार्टिकल्स जर n असतील तर टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल व्हाईट्स किंवा होल्स किती असतील हे विचारलेले आहे. घारे सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपली ही लेक्चर सिरीज आहे. त्यामध्ये लेक्चर 1 to लेक्चर 16 तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. त्यामध्ये हे सगळे पॉइंट्स डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल व्हाईट्स हा एक पॉइंट त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानुसार नंबर ऑफ टेट्राहायड्रल व्हाईट या क्लोज पॅक्ड पार्टिकल्सला डबल असतात, तर नंबर ऑफ ऑक्टाहायड्रल व्हाईट्स या क्लोज पॅक्ड पार्टिकल्स एवढ्याच असतात. यामध्ये जर n नंबर ऑफ क्लोज पॅक्ड पार्टिकल्स दिले, इफ n आर नंबर ऑफ क्लोज पॅक्ड पार्टिकल्स, तर नंबर ऑफ टेट्राहायड्रल व्हाईट या डबल असतात यापेक्षा. देअरफॉर द नंबर ऑफ tetrahedral whites or holes are double than close packed particles. जर पार्टिकल्स n असतील तर डबल म्हणजे टेट्राहायड्रल व्हाईट्स किती असणार आहेत? 2n. सो नंबर ऑफ टेट्राहायड्रल व्हाईट्स आर 2n and number of octahedral whites are equal to number of close packed particles. Therefore, the number of octahedral whites or holes are equal to close packed particles, that means n. So number of tetrahedral whites are 2n while number of octahedral whites are n respectively. म्हणजे यामध्ये आधी टेट्राहायड्रल आणि त्यानंतर ऑक्टाहायड्रल असा ऑप्शन कोणता येतोय बघा. 2n आणि n म्हणजेच इथे जर घेतला तर रिस्पेक्टिव्हली येणार नाहीये, कारण हा टेट्राहायड्रलचा आधी आला पाहिजे, म्हणजे 2n आधी आला पाहिजे नंतर n. सो आन्सर इज ऑप्शन बी. टेट्राहायड्रल होल्स आर 2n and octahedral holes are n. So answer is option B, that is 2n and n respectively for tetrahedral white and octahedral white.